श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरे दादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत, हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. तर आजचा जो अनुभव आहे तो नाशिक येथील मंगला प्रल्हाद कदम ताईंचा आहे. तर ताई सांगतात की त्या दिवशी माझ्या बाळाला जे आहे ते मुलीला मुलगा झालेला होता आणि स्वामी कृपेने मुलगा खरंच खूप दिसायला छान होता. परंतु प्रॉब्लेम असा झाला होता की बाळ जन्मल्यानंतर रडणं आवश्यक असतं आणि तो मात्र रडलाच नव्हता. जन्मतः बाळाची तब्येत जी आहे ती अतिशय गंभीर झालेली होती. आम्ही ऑलरेडी सगळेजण खूप मनातून घाबरले होतो. परंतु कुठेतरी स्वामींचा दावा हा मनातून चालू होता. स्वामींकडे जे आहे ती धाव चालूच होती की महाराज काही करा, मात्र यातून बाहेर काढा. आणि त्यातल्या त्यात असं झालं होतं की ताबडतोब जे ते वैद्यकीय उपचार जे असतात ते सुद्धा त्याला एकदम मिळाले नव्हते. त्यामुळे जे ते त्याची तब्येत अधिकच खालावत जात होती. बघा, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर सुद्धा कधी कधी त्यांना काय करावं हे सुचत नाही आणि काही डॉक्टर त्याला उपचार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही जण जे ते उपचार जर नसेल होत तर त्यावर डायरेक्ट सांगून सुद्धा देतात की आता हे होऊ शकत नाही, तुम्ही यावर काही उपाय नाही असं. तसंच डॉक्टरांनी सुद्धा यावेळी सांगितलं होतं की बाळांवर काय उपचार होईल याची आता गॅरंटी नाहीये, कारण वेळ ऑलरेडी खूप निघून गेला होता. काही त्याचे जे ती वेळ असते त्या वेळेत जर त्या गोष्टी घडल्या तरच पुढे जे आहे ते सोयीस्कर होऊ शकतं, नाही तर क्रिटिकल प्रॉब्लेम हे पुढे येऊ शकतात. तसंच हे बाळाच्या बाबतीत थोडंसं होत होतं. त्यामुळे डॉक्टरांनी जे आहे ते सांगितलं की ताईंना तुम्ही बाळाला आता घरी घेऊन जाऊ शकता, कारण आम्ही याच्यावर आता पुढचा उपचार नाही करू शकत. आणि हे ऐकल्यानंतर त्यांच्या जे आहे ते सर्व आशा जे आहे ते मावळून गेल्या होत्या. ताई म्हणतात की आता काय करावं सुचत नव्हतं, कारण स्वतः डॉक्टर जर असे बोलले तर आपण काय करणार ना. परंतु कुठंतरी एक आशेचा किरण होता की आपले स्वामी महाराज आहेत, एवढी गोष्ट ही घडून आणू शकत नाहीत, काहीतरी यातून नक्कीच चांगलं घडणार आहे. आणि कुठेतरी त्यांचा धावा चालूच होता. आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यांची एक मुलगी जी आहे ती नाशिक येथे राहायला होती. तिला लगेच त्यांनी कळवलं की बाळाविषयी त्यांनी सगळ्या गोष्टी सांगून दिल्या. असं असं झालेलं आहे, तर आम्हाला तर काही सुचत नाही, तुला जर काही सुचत असेल तर तू चालू करून दे. बघा, त्यावेळेला बघा स्वामी कुठूनही कोणत्याही मार्गाने जर आपली सेवा शिल्लक असेल तर आपल्याला जे ते मदत ही पाठवून देतात. तर त्याच वेळा ताईंच्या जे ते डोक्यात एकदम आलं की आपण स्वामी महाराजांजवळ विनंती केली आणि काही जर ज्या सेवा माहिती असतील त्या सेवा जर करायला चालू केल्या तर काहीतरी स्वामी चमत्कार हे घडून आणणारच आहेत, या असं त्यांना मनोमन वाटलं. आणि लगेच त्यांनी स्वामी महाराजांसमोर बसल्या स्वामी महाराजांना विनंती केली की महाराज काहीतरी करा आणि या संकटातून ताईला आणि त्या बाळाला सुखरूपपणे बाहेर काढा. बघा, आणि त्यावेळेला लगेच त्यांनी जे ते कालभैरवाष्टक घ्यायला चालू करून दिलं होतं. कालभैरवाष्टक स्तोत्राचे त्यांनी 108 वेळा पठण केलं. स्वामींची मनोमन प्रार्थना सुद्धा केली होती. कळकळून प्रार्थना केली तर स्वामींपर्यंत ती पोहोचतेच बघा. आणि तिकडे ताईंची प्रार्थना चालू होती. कालभैरवाष्टकाचे थोडे थोडे जे आहे ते पाठ सुद्धा चालू होते. असे करत त्यांनी 108 जे आहे ते पूर्ण स्तोत्राचे पठण सुद्धा केलं. आणि इकडे बाळाची थोडीफार हालचाल सुद्धा त्यांना जाणवत होती. बघा, स्वामी महाराज शक्य असेल तर कुठूनही आपल्यापर्यंत जे ते सेवाही पोहोचवतात आणि त्या सेवेचा जे आहे ते आपल्याला मेवा सुद्धा देतात. तसंच इकडे झालं होतं. आणि बघा, ताईंना लगेच फोन करून कळवण्यात आले की तुझं जी काही ती सेवा आहे, जी काही प्रार्थना असेल ती स्वामींनी ऐकली. आणि हळूहळू बाळाची जी हालचाल थोडीशी व्हायला चालू झालेली होती. लगेच त्यांनी बाळाला जे ते दुसऱ्या दवाखान्यात सुद्धा ऍडमिट करून घेतलेलं होतं आणि तब्येतीत सुधारणा सुद्धा व्हायला चालू झाली होती. परंतु तिथे सुद्धा बघा, संकट एकदा आली की ती हळूहळू येतातच म्हणल्यासारखं. डॉक्टरांनी सांगितलं की बाळ तर आता या गोष्टीतून निघालेला आहे, तो रडलेला आहे, त्याची तब्येती थोडीशी सुधारणा सुद्धा झालेली आहे. परंतु या गोष्टीला एवढा वेळ गेल्यामुळं काही गोष्टी जे ते क्रिटिकल होतात आणि बाळाला सुद्धा अपंगत्व सुद्धा येऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट ताईंना सांगितलं. पुन्हा एकदा कुठंतरी ताईंना मनामध्ये जे ती भीती वाटली. परंतु स्वामी महाराजांनी ही गोष्ट घडवून आणली, या संकटातून आपल्याला बाहेर काढलं तर पुढच्या संकटातून सुद्धा ते नक्की बाहेर काढतील, असा विश्वास सुद्धा ताईंना नक्कीच होता. आणि बघा, असंच करताना काही 15-20 दिवसानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही परत बाळाला काही दिवसानंतर दाखवायला आणा, आपण त्याच्यामध्ये काय जे आहे ते बदल घडला ते पाहायला येऊ. असेच करत करत त्यांचे 15-20 दिवस निघून गेले होते. आणि शेवटी त्यांना कुठंतरी असं जाणवलं की आता हे तर आपण करतोच आहे, परंतु एकदा आपण जर दिंडोरीला घेऊन गेलो बाळाला तर नक्कीच गुरुमाऊलींचा जर त्यांना जे आहे ते गुरुमाऊलींच्या डोळ्याखालून जर आपलं बाळ गेलं, गुरुमाऊलींच्या आशीर्वादात जर मिळाला तर बाळाला या संकटातून सुद्धा जे आहे ते पुढे लढण्याचं बळ मिळणार आहे, असं त्यांना वाटलं. आणि लगेच ते ते बाळाला दिंडोरीला सुद्धा घेऊन गेले आणि गुरुमाऊलींच्या चरणावर त्यांनी बाळाला ठेवले. त्यानंतर बाळाला जे काही झालं होतं ती परिस्थिती जी आहे ती स्वामी माऊली गुरुमाऊलींसमोर त्यांनी कथन सुद्धा केली होती. बघा, ज्यावेळेस
गुरुमाऊलींची नजर आपल्यावर पडते त्यावेळेला राहिल्या सुद्धा गोष्टी सुद्धा जे ते मिटून जातात. काही प्रारब्ध असेल ते सुद्धा कमी करण्याची ताकद आपल्या गुरुमाऊलींमध्ये आहे. कारण त्यांना गुरुमाऊलीच म्हटलेलं आहे. यासाठी एक माऊली जी आहे ते आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. म्हणूनच जे आहे ते त्यांना गुरुमाऊली नाव सुद्धा पडलेलं आहे बघा. आणि माऊलींची नजर पडताच बाळाच्या तब्येतीमध्ये परत सुधारणा सुद्धा त्यांना जाणवायला लागली होती. आणि गुरुमाऊलींनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, बाळाला काहीच होणार नाही. आणि या गोष्टी ज्यावेळेस त्यांनी ऐकल्या त्यानंतर जर मात्र जयतीताईंना खूप अश्रू अनावर झाले, मनातून खूप आनंद झाला आणि त्यांनी तिथेच गुरुमाऊलींचे, स्वामी माऊलींचे जे ते मनातून जे ते आभार मानले. आणि त्यानंतर ज्या काही सेवा दिल्या होत्या त्या सेवा सुद्धा चालू ठेवल्या. आणि बघा त्यानंतर ताई सांगतात की बाळाच्या प्रकृतीत जी काही सुधारणा झाली ती नंतर सुधारतच गेला आणि पुढे त्याला या संकटाचा सामना सुद्धा करण्याची ताकद गुरुमाऊलींनी दिली. त्यातून सुद्धा गुरुमाऊलींनी त्यांना बाहेर काढले. हे ठाम त्यांना पटलं आणि स्वामींची सेवा त्यांच्या मनामध्ये अधिक रुजून त्यांनी स्वामींच्या सेवेमध्ये वाढ सुद्धा केलेली आहे. बघा ताई सांगतात की आपली जर सेवा शिल्लक असेल तर माऊली आपल्याला कुठूनही आणि कोणाद्वारे सुद्धा मदत पाठवतात. हेच परत एकदा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे स्वामींची सेवा जर तुम्ही करत असाल तर नक्की ती वाढवा आणि स्वतःच करू नका तर इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. इतरांना सुद्धा त्या स्वामींच्या सेवेचा लाभ मिळू द्या. जेणेकरून आपल्याकडून असेच जे आहे ते स्वामी सेवेकरी घडले तर स्वामींना सुद्धा हीच सेवा प्रिय आहे. कारण स्वामींनी ती स्वतःपर्यंत ठेवली नाही, स्वतः प्रत्यक्षात येऊन आपल्यापर्यंत पोहोचवली तर आपण कोण आहोत ते आपल्यापर्यंत ठेवण्याचे. त्यामुळे इतरांपर्यंत सुद्धा त्या सेवा जास्तीत जास्त पोहोचवा. तुम्हाला जर सुद्धा असे सुंदर अनुभव येत असतील तर नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करूया. भेटूया पुन्हा एका अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.